नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीसाठी व्याकरण अभ्यासत आहोत आणि आजचा व्याकरणाचा आपला विषय आहे काळ. काळ या व्याकरणाच्या टॉपिकबद्दल आज आपण सविस्तर शिकणार आहोत. काळ या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काळ म्हणजे काय याची पुसटशी कल्पना असेल आणि काळाचे प्रकारही तुम्हाला माहिती असतील. काळाचे एकूण 3 प्रकार असतात आणि ते म्हणजेच वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान काळ म्हणजे सध्या आपण आपल्या ज्या क्रिया ज्या काळामध्ये चालू आहेत त्याला आपण वर्तमान काळ असे म्हणतो. भूतकाळ म्हणजे जो काळ होऊन गेलेला आहे त्याला आपण भूतकाळ असे म्हणतो. आणि भविष्यकाळ म्हणजे जो अजून ज्या काळामध्ये क्रिया झालेली नाही, होणार आहे, त्याला आपण भविष्यकाळ असे म्हणतो. वर्तमान काळाचे उदाहरण म्हणजे आज आत्ता आपण ज्या क्षणाला आता ज्या क्रिया करत आहोत ते वर्तमान काळामध्ये करत आहोत. जसे आता मी तुम्हाला शिकवत आहे, तुम्ही शिकत आहात की नाही, मग हा वर्तमान काळ. भूतकाळ म्हणजे जो होऊन गेलेला काळ. उदाहरणार्थ काल ज्या काही गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत त्या सगळ्या भूतकाळामध्ये आपण त्याची गणना करतो. आणि भविष्यकाळ म्हणजे उद्या ज्या गोष्टी होणार आहे, भविष्यात त्या गोष्टी आपण करणार आहोत, होणार असतील, याच्या शक्यता आपण ज्या म्हणत असतो त्याला आपण भविष्यकाळ असे म्हणतो. तर आता आपण काळाचे जे काही प्रकार आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, आता आपण वर्तमान काळ म्हणजे काय हे समजून घेऊया. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा त्या काळाला आपण वर्तमान काळ असे म्हणतो. बघा, इथे तुम्हाला वर्तमान काळाची व्याख्या सांगितलेली आहे. काय सांगितलेलं आहे की क्रियापद, आपण हे आधी क्रियापद म्हणजे काय हे शिकलेलं आहोत. वाक्याच्या शेवटी आपण क्रियापद लावतो किंवा बोलताना सुद्धा आपण वाक्याच्या शेवटीच क्रियापद लावत असतो. मग क्रियापदाच्या त्या रूपावरून ती जी काही क्रिया आहे ती आत्ता या क्षणाला घडत आहे असं आपल्याला जेव्हा समजतं तर तो त्या क्रियापदाचा वर्तमान काळ आहे असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ आपण पाहून घेऊया. मी आंबा खातो. तर आता इथे बघा, आंबा खाण्याची क्रिया होत आहे आणि खातो ह्या क्रियेवरून ही क्रिया आत्ता होत आहे असं आपल्याला समजत आहे, म्हणून ही वर्तमान काळातील क्रिया आहे. मी क्रिकेट खेळतो. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलेलं की क्रिकेट खेळण्याची क्रिया घडत आहे आणि ती आत्ता घडत असल्या कारणाने इथे आपण वर्तमान काळ आहे असं म्हणतो. पुढचं उदाहरण आहे ती गाणे गाते. इथे सुद्धा गाणे गायची क्रिया होत आहे आणि ती क्रिया सुद्धा आत्ता घडत असल्यावरनं आपण याला वर्तमान काळ आहे असं म्हणू. आम्ही अभ्यास करतो. आता इथे अभ्यास करण्याची क्रिया होत आहे आणि ती आत्ताच घडत असल्या कारणाने इथे सुद्धा वर्तमान काळ आहे. वर्तमान काळाचे 4 उपप्रकार पडतात. काळाचे जे मुख्य प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण वर्तमान काळ अभ्यासत आहोत आणि या वर्तमान काळाचे सुद्धा 4 उपप्रकार पडतात. पहिला आहे साधा वर्तमान काळ, दुसरा आहे अपूर्ण वर्तमान काळ, तिसरा आहे पूर्ण वर्तमान काळ आणि चौथा आहे रीती वर्तमान काळ. तर ह्या वेगवेगळ्या वर्तमान काळामध्ये हे क्रियापद कसे असते याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. वर्तमान काळाचे एकूण 4 प्रकार आहेत. साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. त्याच्यातील पहिला वर्तमान काळ आपण आता अभ्यासूया. साधा वर्तमान काळ म्हणजे काय, तर जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ हा साधा वर्तमान काळ असतो. उदाहरणार्थ, मी आंबा खातो, कृष्णा क्रिकेट खेळतो,
प्रिया चहा पिते. तर विद्यार्थी मित्रांनो, साधा वर्तमान काळ ओळखण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजेच काय की क्रियापद याच्या शेवटी नेहमी तो, ते हे शब्द जेव्हा लागलेले असतील तेव्हा समजायचा की तो कोणता काळ आहे, तर तो साधा वर्तमान काळ आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा क्रिया घडत असताना त्या क्रियेच्या शेवटी तो आणि ते हे प्रत्यय लावलेले असतील कृदंतमध्ये किंवा धातुसाधितमध्ये, जेव्हा तो किंवा ते हे प्रत्यय लावलेले असतील तेव्हा तो साधा वर्तमान काळ असतो. अजून काही उदाहरणांद्वारे आपण समजून घेऊया. रमाकांत गाणे ऐकतो, दादा सायकल चालवतो, पक्षी किलबिल करतात. तर बघा, जेव्हा तो, ते, त हे प्रत्यय लावलेले असतात तेव्हा तो नेहमी साधा वर्तमान काळ असतो. आणि त्याचबरोबर क्रियापदाबरोबर जेव्हा कर्मबरोबर ल लावलेलं असेल, म्हणजेच काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, त अधिक प्रत्यय तुमचे कोणते असणार आहे, तो किंवा ते किंवा त. साधा वर्तमान काळमध्ये जेव्हा ल अधिक तो, ते आणि त जेव्हा असणार आहे तेव्हा तो साधा वर्तमान काळ असणार आहे. रमाकांत गाणे ऐकतो, दादा सायकल चालवतो, पक्षी किलबिल करतात. ही सर्व क्रिया ज्या आहेत त्या वर्तमान काळामध्ये घडत आहेत आणि या सर्व वाक्यामध्ये हे साधा वर्तमान काळ आहेत. पुढचं काळ पाहूया. वर्तमान काळातील दुसरा प्रकार आहे अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळ यालाच आपण चालू वर्तमान काळ असे देखील म्हणतो. जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो तेव्हा तो वाक्याचा काळ अपूर्ण वर्तमान काळ आहे असे म्हणतो. म्हणजेच काय की क्रियापदाच्या रूपावरून ती जी काही क्रिया आहे ना ती पूर्ण झालेली नाहीये, संपलेली नाहीये, तर ती क्रिया चालू किंवा सुरू असल्याचा बोध होत असेल. लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा वर्तमान काळामध्ये क्रिया पूर्ण झालेली नाहीये, ती चालू आहे किंवा सुरू आहे, जेव्हा असा बोध आपल्याला होत असतो तेव्हा तो अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ असतो. उदाहरणार्थ, सुरेश पत्र लिहित आहे, दीपा अभ्यास करीत आहे, आम्ही जेवण करीत आहोत. तर इथे बघा, सुरेश पत्र लिहित आहे, अजून त्याचं पूर्ण पत्र लिहून झालेलं नाहीये, क्रिया संपलेली नाही. दीपा अभ्यास करीत आहे, या उदाहरणामध्ये पण दीपाचा अभ्यास पूर्ण झालेला नाहीये, ती अभ्यास करीत आहे म्हणजे तिची क्रिया, अभ्यास करण्याची क्रिया चालू आहे. आम्ही जेवण करीत आहोत, आम्ही अजून पूर्ण जेवण झालेलं नाही, आम्ही जेवण करत आहोत. त्याचप्रमाणे आता आपण शिकत आहोत की नाही, वर्गामध्ये आपण आता वर्तमान काळ किंवा काळाचे प्रकार शिकत आहोत. तर मग ज्यावेळेस वाक्याच्या शेवटी क्रियामध्ये आहे, आहोत असे क्रियापद असतील आणि त्याचबरोबर क्रियापदाच्या आधी त हे प्रत्यय असेल तेव्हा लक्षात ठेवायचं आहे त अधिक आहे. जिथे कुठे त आणि आहे हे लिहिलेले असतील क्रियापदामध्ये तेव्हा ते अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ असणार आहेत. अजून काही उदाहरणं आपण समजून घेऊया. पुढील वाक्यांचे निरीक्षण करा. पूनम अभ्यास करत आहे. तर इथे बघा, क्रियापदाच्या शेवटी आहे ही क्रिया लागलेली आहे आणि परत करत आहे मध्ये त लागलेला आहे. आई भाजी चिरत आहे, त्याच्यामध्ये पण बघा त अधिक आहे. मुले क्रीडांगणावर खेळत आहेत, तर इथे पण बघा त अधिक आहेत. मग ज्या वेळेस आहे, आहोत, आहेत आणि त्या अगोदर त हे प्रत्यय लागलेलं असेल तर जिथे क्रियापदाच्या आधी जी काही त्यापूर्वीची क्रिया असेल त्याच्यामध्ये त आणि आहे किंवा आहेत किंवा आहोत असे क्रियापदाचे शेवटचे रूप असेल तेव्हा ते क्रिया पूर्ण होत नाही, म्हणजे ती क्रिया अजून अपूर्णच आहे.
मग ती अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढचा प्रकार आहे वर्तमान काळातील तिसरा प्रकार पूर्ण वर्तमान काळ. जेव्हा क्रिया ही वर्तमान काळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल, म्हणजे क्रिया वर्तमान काळात घडलेली आहे आणि नुकतीच ती पूर्ण झालेली आहे, तेव्हा पूर्ण वर्तमान काळ असे आपण तिला, त्या काळाच्या क्रियापदाला आपण पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतो. उदाहरणार्थ, मी आंबा खाल्ला आहे, आम्ही पेपर सोडविला आहे, विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे. तर इथे पण बघा तुम्हाला आहे हे क्रियापद असणार आहे आणि त्याचबरोबर क्रियापदाच्या आधी जी क्रिया घडणार आहे त्याच्या शेवटी ला हे प्रत्यय लावलेलं असेल. आम्ही आंबा खाल्ला आहे याच्यामध्ये ला अधिक आहे, आम्ही पेपर सोडविला आहे ला अधिक आहे, विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे याच्यामध्ये सुद्धा ला अधिक आहे. तर क्रिया शेवटची असणार जी आहे, वर्तमान काळामध्ये क्रिया घडत आहे आणि ती आत्ताच पूर्ण झालेली आहे याचं जिथे आपल्याला ज्ञान होतो, बोध होतो. आणि त्याचबरोबर शेवटची जी क्रिया असणार आहे ती आहे, आहोत आणि त्याच्या अगोदरच्या क्रियेला शेवटी ला लावलेलं असेल तिथे ते नेहमी पूर्ण वर्तमान काळ असणार आहे. अजून आपण उदाहरण समजून घेऊ. माझ्या ताईने गाणे गायले आहे, सूर्य पश्चिमेला मावळला आहे, संजय घरी पोहोचला आहे. तर वरील वाक्यांमध्ये सुद्धा गाणे गाण्याची, सूर्य मावळण्याची, घरी पोहोचण्याची क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे, म्हणून हा वर्तमान काळ आहे. तर इथे पण बघा, जिथे आपण इथे ला लावलेला आहे तर इथे पण ह्या वाक्यांमध्ये बघा आहे, माझ्या ताईने गाणे गायले आहे, तर याच्यामध्ये ला ले. सूर्य पश्चिमेला मावळला आहे, आहेच्या आधी ला. संजय घरी पोहोचला आहे, तर याच्यामध्ये पण ला हे क्रियेच्या पाटील मागे लागलेला प्रत्यय आहे. म्हणजे जिथे ला आणि आहे असा आपल्याला बोध होतो क्रियापदामध्ये, तेव्हा ते नेहमी पूर्ण वर्तमान काळ असणार आहे. पुढचा प्रकार आहे वर्तमान काळातील रीती वर्तमान काळ किंवा मग चालू पूर्ण वर्तमान काळ असे देखील आपण त्याला म्हणतो. व्याख्या पाहूया रीती वर्तमान काळाची. वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखवली तर त्याला रीती वर्तमान काळ असे म्हणतात. म्हणजे काय सांगितलं की तुम्हाला की वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया सतत घडत आहे, म्हणजे तिची पद्धत आपल्याला पाहायला मिळते, तिची रीत दाखवली जाते आणि त्यावेळेस त्या काळाला आपण रीती वर्तमान काळ असे म्हणतो. उदाहरण आहे, मी रोज फिरायला जातो, प्रदीप रोज अभ्यास करतो, कृष्णा दररोज अभ्यास करतो. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे की वर्तमान काळामध्ये जरी ती क्रिया होत असेल तरी ती पूर्ण झालेली आहे. जातो, करतो, खातो, पितो, हसतो, रडतो. तर ज्या क्रियापदांच्या पाठीमागे तो हा प्रत्यय लागलेला असेल, कृदंतमध्ये जेव्हा किंवा धातूमध्ये जेव्हा, मूळ शब्दामध्ये जेव्हा तो हा प्रत्यय लागलेला असणार आहे तेव्हा ती क्रिया पूर्ण झाल्याचा बोध आपल्याला होतो. म्हणून तिथे नेहमी रीती वर्तमान काळ किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ असणार आहे. अजून आपण काही उदाहरणांद्वारे समजून घेऊ. खालील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा. संध्या गीत गात असते, रोहिणी चित्र रंगवत असते, आई उत्तम पदार्थ बनवत असते. तर इथे बघा काय सांगितलेलं आहे तुम्हाला, संध्याने गीत पूर्ण गाऊन झालेलं आहे, रोहिणीचं पूर्ण चित्र रंगवून झालेलं आहे आणि आईचे पण उत्तम पदार्थ बनवत, क्रिया जी आहे, प्रथा जी आहे तिथून आपल्याला तिची रीत कळत आहे. वरील क्रियापदावरून गाण्याची, चित्र रंगवण्याची, पदार्थ बनवण्याची सतत क्रिया नेहमी घडण्याची क्रिया आहे अर्थ व्यक्त होतो, म्हणून याला रीती वर्तमान काळ असे आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काळ म्हणजे काय हे अभ्यासलेले आहेत. काळाचे 3 प्रकार आपण बघितले, त्याच्यापैकी वर्तमान काळ आणि ह्या वर्तमान काळाचे उपप्रकार 4 असतात. त्याचा अभ्यास आपण वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे केलेला आहे.
काळाच्या पुढील प्रकारांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण काळाच्या पुढील भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.